बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. काल संध्याकाळच्या वेळेत जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवरचं एक चर्चासत्र माझ्या पाहण्यात आलं, एक डिबेट माझ्या पाहण्यात आली, जिचं शीर्षक होतं ज्यांनी खिल्ली उडवली त्यांना आता आमंत्रण हवंय. अशा आशयाचं हे शीर्षक. मलाही कुतूहल वाटलं, कारण वाहिनीचं नाव जय महाराष्ट्र आणि अशा आशयाचं घाणेरडं शीर्षक. म्हणून मी देखील तो व्हिडिओ ओपन केला. सहसा ही वृत्तवाहिनी मी कधीच पाहत नाही, जय महाराष्ट्र नावाची ही वृत्तवाहिनी मी कधीच पाहत नाही, माझ्या पाहण्यात आली नाही. पण काल एका जवळच्या शिवसैनिकाकडनं अशा आशयाचा मेसेज आला की दादा आवर्जून हे चर्चासत्र तुम्ही पाहावं. त्यासाठी त्यांचा मान राखून मी ते चर्चासत्र पाहिलं आणि मनामध्ये अनेक प्रश्न तयार झाले की वाहिनीचं नाव जय महाराष्ट्र कसं काय? कारण जय महाराष्ट्र हे फक्त दोन शब्द नव्हे, तुम्हा आम्हासाठी, सबंध महाराष्ट्रासाठी जय महाराष्ट्र हे दोन शब्द नव्हे. ज्यावेळेस आपल्या मुखातून जय महाराष्ट्र हे उच्चारलं जातं त्यावेळेस ते आपण आचरणात आणत असतो. आपल्या धमन्यांमधून, आपल्या नसांमधून ज्यावेळेस रक्त वाहतं त्याच्यामध्ये ते जय महाराष्ट्र वाहत असतं. म्हणजे महाराष्ट्राविषयीचा आदर, सन्मान, प्रेम सारं काही वाहत असतं, नसांमधून वाहत असतं. पण ज्यावेळेस अशा वाहिन्या पाहतो आणि त्याच्यावर त्यांचे ते फुटकळ माणसं देखील पाहतो, कारण सबंध चर्चासत्रामध्ये त्यांचे जे कोणी प्रसाद काथे म्हणून आहेत संपादक, या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांनी तिथे एखाद्या पत्रकाराची भूमिका निभावली की त्यांनी तिथे एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्याची भूमिका निभावली हेच मात्र मला कळत नव्हतं. प्रत्येक प्रश्नामध्ये टोकलं जायचं. शिंदे गटाच्या प्रवक्त्यांना जाणून बुजून असे काही सोपे प्रश्न विचारले जायचे ज्याच्यावर त्यांच्याकडून काहीतरी वेडीवाकडं उत्तर येतील. आणि ह्या प्रवक्त्या, ह्याला मी प्रवक्ताच म्हणतो, प्रसाद काथे नावाचे जे कोणी संपादक आहेत या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे, त्यांना मी प्रवक्ताच म्हणतो. भारतीय जनता पक्षाचे असो नाहीतर शिंदे टोळीचे असो, हे प्रवक्तेच आहेत. तुम्ही पहा शिवसेना द्वेष कसा त्यांच्या डोळ्यातून दिसत होता, त्यांच्या बोलण्यामधून तो शिवसेनेचा द्वेष दिसत होता. खरं तर ते बावन्नकुळेंचं मला विधान चांगलंच शोभतं इथे की यांना ढाब्यावर घेऊन जात जा, यांना चहा पाणी देत जा, यांना जेऊ खाऊ घालत जा. हे असलेच, या असल्या माणसांकडे पाहिलं तर कळतं बावन्नकुळे हे असली विधानं का करत असतील. हे प्रसाद काथे नावाचे स्वयंघोषित संपादक जय महाराष्ट्र वृत्त, खरं तर ते नाव देखील बदलाव, कारण हे जय महाराष्ट्र या नावाबद्दल आम्हाला एक विशेष आदर आहे, या नावाबद्दल आमचं एक वेगळं ममत्व आहे. त्यामुळे हे असलं नाव बदला. तुम्ही काहीतरी वेगळी नावं ठेवा, जय गुजरात ठेवा, जय अंधभक्त ठेवा, जय भारतीय जनता पक्ष ठेवा, काय ठेवायची ती नावं ठेवा, पण ही असली नावं बदनाम करू नका जय महाराष्ट्र सारखी. यांनी जवळपास सबंध चर्चासत्रात आपणच कसे तत्ववेत्ते आहोत, आपल्याला कसे सगळे 80, 85, 70चा सगळा काळ आठवतोय, अशा प्रकारचं याचं तोंड, यांचा चेहरा पाहिला तर मला तो सुशील कुलकर्णीच आठवला. त्याची ती बोलण्याची ढब, या पत्रकाराची बोलण्याची ढब सारी मला सुशील कुलकर्णीच्या लेवलचीच वाटली. चला असो, तो आपला विषय नाही. त्यांनी जे काही चर्चासत्र रंगवलं, शेवटी टीआरपीचा गेम असतो सारा, शेवटी कमाई असते सगळी. जितकं जास्त चर्चासत्र रंगेल, जितकं जास्त ह्यांच्या बाजूने बोलू, तितकं जास्त लोकांचं अट्रॅक्शन होईल की काय. अहो पण लक्षात घ्या, आजची जनता, सध्याची ही जनता आहे, ही इथून विचार करते, ही पाहत असते तुमच्या असल्या घाणेरड्या चर्चासत्रांकडे, पण ती रिॲक्ट होत नाही, कारण त्यांना माहिती आहे ही माध्यमं फुटकळ आहेत. इथे रिॲक्ट व्हायचं नाही. जिथे रिॲक्ट व्हायचंय त्यांना तिथे मात्र ते नक्की रिॲक्ट होतील. तिथे सगळ्यांचा A to Z समाचार घेतला जाईल, हे देखील तितकं त्रिवार सत्य. आता दुसरी गोष्ट मग तुमच्या निदर्शनास आणायची आहे ती आहे या महाजनांविषयी, गिरीश महाजनांविषयी. गिरीश महाजन, आता महाराष्ट्रात खरं तर दोन महाजन आपल्याला माहिती आहेत, एक आहेत प्रमोद महाजन, दुसरे आहेत गिरीश महाजन. पण ह्या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक. एक महाजन असे होते ज्यांनी युती कायम टिकावी यासाठी प्रयत्न केले, आणि दुसरे महाजन हे गिरीश महाजन यांनी कायम युतीमध्ये मिठाचा खडा कसा पडेल याचा कायम प्रयत्न केला. नको तिथे शहाणपणा करणं हे गिरीश महाजन यांना चांगलंच माहिती, नको तिथे. आता तुम्हाला काही किस्से सांगतो. खरं तर ही उद्विग्नता आहे. काल त्यांनी जे व्हीव्हीआयपी नावाचं एक स्टेटमेंट केलंय ना, त्याच्याबद्दलच मी तुमच्या सर्वांशी बोलतो. ही उद्विग्नता आहे. ज्या वेळेस कसब्यामध्ये दारुण पराभव झाला होता, पुण्याची जबाबदारी या माणसावर दिली होती. या माणसाला सांगितलं होतं कसब्याची आमदारकी निवडून आणा, रवींद्र धंगेकरांच्या ऐवजी त्यांचा उमेदवार निवडून आणा. जिथे कसब्यामध्ये असा हबाडा पडला कसब्यामध्ये, आणि ज्या माणसाने हा हबाडा दिलाय ना, त्या माणसाचं नाव आहे तो साधा MLCच आहे, तो व्हीव्हीआयपी नाहीच, तो साधा MLC आहे. ज्या माणसाने कसब्यामध्ये हा हबाडा दिलाय त्याचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे.
हे उगच नाही, ही उद्विग्नता आहे सारीच्या सारी, आतून येते ती उद्विग्नता. ज्या माणसाने तुम्ही व्हीव्हीआयपी म्हणता, हे नाही कोण व्हीव्हीआयपी आणि यांच्यातनं एक स्टेटमेंट आलं बरं, तुम्ही किती जणांनी ऐकलं असेल मला माहित नाही, पण त्यांनी एक स्टेटमेंट काल बोलण्याच्या ओघात केलं, शिवसेना हा राष्ट्रीय काय हात आहे, महाराष्ट्राचा पक्ष देखील राहिला नाही, हा महाराष्ट्राचा पक्ष देखील राहिला नाही, ही आहे भारतीय जनता पक्षाची खरी भूमिका. हे ह्या बाकीच्या गद्दारांना किती कळेल मला माहित नाही, या 40 टोळक्यांना किती कळेल मला माहित नाही, पण ह्यांच्या तोंडून ही असली वाक्य येण्यास सुरुवात झाली आहे. कारण हा शिवसेना पक्ष राष्ट्रीय सोडा, आता महाराष्ट्राचा एक प्रादेशिक पक्ष देखील उरलेला नाही. यासाठीच केला होता हा सारा अट्टहास. हे म्हणतायत हे साधे एखाद्या पक्षाचे साधे एमएलसी आहेत, पहिल्या टर्मचे एमएलसी आहेत, हे कुठले व्हीव्हीआयपी, 8,500 लोकांना निमंत्रण आहेत, पण त्यांच्या लिस्टमध्ये हे बसत नसतील. हा किती कुठल्या दर्जाचा हा तुम्ही विरोध करत आहात. मला शिवसैनिकांनो, तुम्हाला एक वाक्य किती आठवतंय मला माहित नाही, पण लक्षात घ्या, ज्या वेळेस माननीय शिवसेना पक्षप्रमुख मला वाटतं अयोध्येत गेले होते, ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस तिथले महंत काय म्हणाले होते, शेर का बछड़ा आया है, शेर का बछड़ा आया है. यातच सारं काही मिळवलं, यातच सारं काही मिळवलं. तुम्हाला हे व्हीव्हीआयपी वाटत नसतील, तुम्हाला हे साधे एमएलसी दिसत असेल, याच माणसाला, याच साध्या एमएलसीला भेटण्यासाठी 2019 मध्ये तुमचे केंद्रातले नंबर 1 चे आणि नंबर 2 चे व्हीव्हीआयपी येऊन तिथे मातोश्रीच्या बाहेर ताटकळत बसायचे. याच व्हीव्हीआयपीला भेटण्यासाठी तुमच्या नजरेत नसतील ते, पण आम्हा करोडो शिवसैनिकांच्या नजरेत हे व्हीव्हीआयपीच आहेत. तुम्हाला नसतील कळत ते. तुम्हाला यांच्या अनेक बऱ्याचशा किस्से सांगायचेत मला. बघा, आजही या माणसाला सोबत घ्या, हीच केंद्रातल्या ह्यांच्या नंबर 1 आणि नंबर 2 व्हीव्हीआयपींची भूमिका आहे. आजही यांचं केंद्रातल्यांचं तीच मागणी आहे. आणि या महाराष्ट्रातल्या नेत्यांना तसे आदेश देखील आहेत की यांना सोबत घ्या, नाहीतर महाराष्ट्रात तुमचं काही खरं नाही. या माणसाचा डर बघा ना केवढा आहे, या माणसाची भीती पहा केवढी आहे. या माणसाला जर निमंत्रण दिलं गेलं ना, निमंत्रण, तर सगळ्यांचा बाजार उठेल 22 तारखेला तिकडे. ज्यांनी ज्यांनी याचं क्रेडिट घ्यायचं काम चालू केलं ना, तिकडे सगळ्यांचा बाजार उठेल. कारण हा सगळ्या मीडियाचं, उभ्या देशातल्या मीडियाचं अट्रॅक्शन फक्त एकाच व्यक्तीवर राहील, आणि ते नाव असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यासाठी या माणसाला निमंत्रण दिलं जात नाही. हे लक्षात घ्या. कोतमन कसं असतं, कोतमन हे कोत्या मनाचं लक्षण आहे. या माणसाला निमंत्रण दिलं तर सगळ्यांचे गेम वाजतील तिथे, सगळ्यांचे, यांचे नंबर 1 नंबर 2 सगळ्या व्हीआयपींचे गेम वाजून जातील तिथे. बरं, हा सारा तामझाम असा दाखवला जसं काय भारतीय जनता पक्षच करते. राम मंदिराचं बांधकाम भारतीय जनता पक्ष करते. तिथे मंदिर समिती न्यास आहे. कोर्टाने खऱ्या अर्थाने परवानगी दिलेली आहे. कोर्टामध्ये केस भारतीय जनता पक्ष लढत नव्हता, तिथे मंदिर समिती न्यास होता. त्यांनी केस लढली, त्यांनी केस जिंकली, त्यांना परवानगी मिळाली. उभ्या देशातून पैसा काढला गेला, उभ्या देशातून लोकांनी वर्गण्या, मी स्वतः वर्गणी दिलेली आहे, स्वतः पक्षप्रमुखांनी 1 कोटीच्या वर वर्गणी दिलेली आहे. सगळ्यांचा पैसा त्या मंदिराच्या निर्माणामध्ये लागलेला आहे. मग हा भारतीय जनता पक्ष ठेका घेऊन बसला की काय? या भारतीय जनता पक्षाने ठेके घेतले. अरे भीती आहे त्या माणसाची, ज्याच्यामुळे, लक्षात घ्या ना, ज्या एका माणसामुळे 2 लोकसभेच्या निवडणुका टांगणीला आहेत महाराष्ट्रामध्ये, अजूनही घ्यायची हिंमत होत नाही. कारण या एका माणसाची भीती आहे, हा डर आहे शिवसेनेचा. तुमच्याकडे सत्ता, 3 पक्ष तुमच्याकडे, आम्ही ज्याला टोळ्या म्हणतो, या भारतीय जनताकडे 2 टोळ्या आहेत. तरी देखील चंद्रपूरची जागा असेल, तुम्ही नाही घेऊ शकत. लोकसभेच्या निवडणुका, पुण्याची लोकसभा नाही घेऊ शकत. तुम्ही लागलेली सिनेट देखील कॅन्सल करायला लावलीत. लागलेली सिनेट, तारीख जाहीर झाली होती निवडणुकीची, ती देखील तुम्ही रद्द करायला लावलीत. तुम्ही सिनेट घेऊ शकत नाही, ही तुमची, आमच्या भाषेत आम्ही अवकातच म्हणतो, चांगली भाषा आहे, अवकात काही वाईट शब्द नाही, ही तुमची लायकी, ही तुमची अवकात. सिनेट घेऊ शकत नाहीत. त्या महापालिका सोडूनच द्या, मुंबई असेल, ठाणे असेल, देशातल्या, महाराष्ट्रातल्या ज्या काही महापालिका आहेत, सगळ्या टर्म होऊन जवळपास 2 वर्ष होत आली. प्रशासक कारभार हाकलतायत. कारण तुम्हाला माहितीये, जर ह्यांच्या निवडणुका झाल्या तर आम्हाला, तुम्ही ग्रामपंचायतीच लावू शकता. बरं, तुम्ही ग्रामपंचायतीच लावू शकता, कारण तिथे कोणी मोजमापच नसतं, कुणाचं किती, सारंच्या सारं आमचं. तुम्ही नाही घेऊ शकत मुंबई महानगरपालिका. आहे ना तुमच्या बुडामध्ये दम तेवढा, तर घेऊन दाखवा निवडणुका. ह्या माणसाचा हा दरारा आहे, शिवसेनेचा हा दरारा आहे. तुम्ही नाही घेऊ शकत ह्या निवडणुका. बरं, ज्या माणसाने हे विधान केलंय तो गिरीश महाजन, जामनेर विधानसभा जळगाव. त्या गिरीश महाजनांचं तुम्हाला थोडी आकडेवारी सांगू का? 2019 मध्ये
आणि 2014 मध्ये ह्या माणसाचं मतदान पाहिलं आणि दुसऱ्या नंबरचं जर मतदान पाहिलं ना तर जवळपास 25 ते 30 हजारांचं याच्याकडे ऍडिशनल मतदान. आता जर बघा इथे पण उद्विग्नता आहे. आता जर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे सारे पक्ष जर एकत्र आले, त्यात वंचित बहुजन आघाडी एकत्र आली तर ह्या 25,000 किंवा 30,000 तुंतुण्या अशा काही फेकल्या जातील. या माणसाची आमदारकी स्वतःच्या जामनेरमधून पडते, कारण 25,000 ज्यावेळेस 14 मध्ये शिवसेना वेगळी लढली त्यावेळेस याचा जो डिफरन्स होता हा 25,000 होता. काँग्रेसचं मतदान मिळवलं, त्यानंतर शिवसेनेचं मतदान जर मिळवलं, त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचं मतदान जर मिळवलं तर ह्याचे 25,000 कुठेच्या कुठे निघून जातात. तर लक्षात घ्या, हे अशी याला म्हणतात उद्विग्नता. आणि ज्यांची नावं मी तुम्हाला सांगतो तिथे संजय गरुड असतील किंवा दिगंबर पाटील असतील, हे राष्ट्रवादीचे मुळात राष्ट्रवादी असतील किंवा काँग्रेसचे नेते, ह्या माणसांनी तिथे याच्याही पेक्षा जास्त काम केलेलं आहे. ह्या माणसांची प्रचिती जास्त, पण शेवटी कसं लाटा सुनाम्यांचे तुम्ही फायदे भरपूर घेतलेत. आता त्या लाटा सुनाम्यांमध्ये तुम्हाला बुडून जायचंय. तुमचं राजकीय अस्तित्व, राजकीय करिअर सारं काही त्या लाटा सुनाम्यामध्ये बुडणार आहे. जामनेरमध्ये जामनेरच्या शिवसैनिकांनो तुम्हाला विशेष आव्हान आहे. ह्या माणसाला महायुतीचा महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार तिथे असेल त्या उमेदवाराला जिंकून आणण्याचं, आणि ह्या माणसाला, कारण शिवसैनिकांच्या डोक्यामध्ये काही माणसं विशेष घुसलेली आहेत. या सगळ्या राजकारणाचा अंत काय होईल आपल्याला नाही माहिती, भविष्य सांगेल ते आपल्याला काय असेल ते. पण ह्या सबंध राजकारणामध्ये काही असल्या टघ्यांनी भूमिका निभावल्या आहेत ज्या भूमिका कधी शिवसैनिक विसरू शकणार नाही. जसा शिवसैनिकांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये किरीट सोम्या नावाचा भामटा कधीच वर येऊ शकत नाही, कधीही नाही, कितीही तू चांगला वागलास. आधी ते काय म्हणतात, कडू कारलं तुपात घोळलं साखरेत, कधीही नाही. तसा आशिष शेलार, तो प्रसाद लाड, नितेश राणे, नारायण राणे, प्रवीण दरेकर आणि ह्या सगळ्यांच्या टोळीमध्ये आता समावेश होतोय तो आहे ह्या महाजनाचा, गिरीश महाजनाचा. कारण हा माणूस मला ठीक वाटत होता, चाणक्य वाटायचा, कारण ह्याला सगळ्या बोलण्या चालण्यांमध्ये पाठवलं जायचं. हा बऱ्यापैकी नीट बोलतो असं ऐकलं होतं. तिकडे मराठा आरक्षण आंदोलनामध्ये देखील हा माणूस मध्यस्थी करण्यासाठी पाठवला जायचा. वाटलं ठीक असेल, पण हे देखील असली माणसं देखील पावलीकम निघाली. आणि पावलीकमच आहे ती माणसं. यांना व्हीव्हीआयपी कळतं का? यांना महत्वाची माणसं कळतात का? हा म्हणतोय 8,500 कदाचित गव्हर्नमेंटच्या सूचीमध्ये त्यांचं नाव नसेल. अरे काय म्हणावं हे असल्या बुद्धीला, ज्या माणसाच्या जीवावर तुमचं 5 वर्षाचं सरकार एक हाती तरलं, त्याच्या 63 आमदारांच्या जीवावर तरलं, तुम्ही म्हणताय साधे MLC, तुमच्या बुद्धीची कीव येते. या माणसाच्या जीवावर तुमचं सरकार 5 वर्ष तरलं होतं, 63 आमदारांच्या जीवावर. त्याला तुम्ही होय आम्ही साधे MLC, होय आम्ही सर्वसामान्य. त्या प्रभू श्रीरामाचे लहान बाळाच्या स्वरूपातले फोटो मोदींचा हात धरून तुम्ही चालताना दाखवता. नक्की मोठं कोण झालंय? कदाचित यांचे बरेचसे मी असे व्हिडिओज पाहतोय, काय करून दाखवायचा प्रयत्न करतायत, कितक्या खालच्या दर्जाची ही अंधभक्ती. प्रभू श्रीरामांनी मोदींचं बोट धरून चालतायत. काही ठिकाणी तर असे मेसेज फिरतायत की प्रधानमंत्री आवास योजना, PM आवास योजनेच्या अंतर्गत भगवान श्रीरामांना देखील तुम्ही घर दिलंय. म्हणजे भगवान श्रीरामांना आता स्वतःच्या घरासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची गरज पडते. इतकं खालच्या दर्जाचं हे राजकारण. कुठून फेडणार ही सारी पाप? आजच एक त्यांचा असा फोटो व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्वरूपात तुम्ही यांचे फोटो व्हायरल करता. अंधभक्तांना कुठून फेडणार ही पाप? हे असतील जय महाराष्ट्र सारख्या ह्या वृत्तवाहिन्या ज्यांनी मराठा आरक्षण आंदोलनात कायम, या प्रसाद काथेसारख्या माणसाने कायम मराठ्यांच्या विरोधात तिथे जय महाराष्ट्रावर भूमिका दिलेल्या आहेत. कायम तुम्ही पहा, मराठा बांधवांनो पहा, या प्रसाद काथेला पहा. अशा वेळेस वृत्तवाहिन्यांनी आपलं एक योगदान द्यायचं असतं देशाच्या, कारण हे शेवटी स्तंभ असतात. आता कसले आले स्तंभ? हे टेकू लागले त्यांना स्वतःचेच. या स्तंभांना स्वतःचा टेकू लावायला गरज पडली. आता हे काही नाही राहिलं, इंडिपेंडंट काही नाही, स्वायत्तता कुठेही राहिलेली नाही. या जय महाराष्ट्र सारख्या वृत्तवाहिनीला समस्त शिवसैनिकांनी देखील जय महाराष्ट्र करण्याची वेळ येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जय महाराष्ट्र नावाचं नाव ठेवून तुम्ही असल्या घाणेरड्या भूमिका मांडता ज्या महाराष्ट्राच्या विरोधातल्या भूमिका आहेत.
ही असली माणसं, ही महाजनांसारखी माणसं, ही शेलारासारखी माणसं, प्रसाद लाडांसारखी माणसं, अरे किती दिवस तुम्ही परक्यांची बाजू घेत फिरणार? मला त्यांनी राज ठाकरेंचं बऱ्याच जणांनी उदाहरण दिलं. राज ठाकरेंना निमंत्रण, राज ठाकरेंना निमंत्रण, राज ठाकरे व्हीआयपी मध्ये बसतात का? अरे दिलं असेल ना निमंत्रण राज ठाकरेंना, बघा भूमिका आपल्या कुठल्याही असोत, मी सांगतो राज ठाकरेंना निमंत्रण जर असेल तर चांगलीच गोष्ट आहे, स्वागतच करायचं त्या निमंत्रणाचं. पण राज ठाकरेंना देखील निमंत्रण दिलेलं नाही. नक्की हा ठाकरे हा जो शब्द आहे हा यांना कुठे टोचतोय? ठाकरे हा ब्रँड संपवायला घेतलाय. तुम्ही पहा ना, मागे राज ठाकरे ज्या वेळेस उत्तर प्रदेशात जात होते तो ब्रिजभूषण सिंग अंगावर सोडला. ब्रिजभूषण सिंग अंगावर सोडला. हा ब्रँड संपवायला घेतलाय. राज ठाकरेंना देखील निमंत्रण दिलेलं नाही. देतील भविष्यात ते मला माहित पण नाही. पण महाराष्ट्राला कमी लेखायचं, तिकडच्या व्हीआयपी नंबर 1, व्हीआयपी नंबर 2 असे चिल्लर खुर्दा मातोश्रीच्या बाहेर खूप उभे राहायचे असे हात जोडून, आम्हाला आत घ्या. हे यांचे व्हीआयपी सगळे केंद्रात बसले, हे चिल्लर खुर्दामध्येच आम्ही यांना काउंट करतो. यांची गिनती आमच्या नजरेत चिल्लर खुर्दा, महाराजांच्या भाषेत चिल्लर खुर्दा म्हणायचे. मला कळत नाही आपण कधी आपली माणसं मोठी करणार? ठाकरे म्हणजे महाराष्ट्रातली माणसं ना, की ही माणसं म्हणजे यांचे व्हीआयपी 1, व्हीआयपी 2? आपल्याला ह्या गोष्टी ज्या दिवशी कळतील त्या दिवशी तो सुदिन म्हणावा लागेल, एक सोनियाचा दिन म्हणावा लागेल. ठीक आहे, पाहूयात. राम मंदिराच्या निर्माणामध्ये शिवसेनेचं योगदान मी तुम्हाला पुन्हा सांगणार नाही, त्याच गोष्टी पुन्हा उघडणार नाही. पण शिवसेनेला आपलं योगदान विचारणाऱ्यांनी कधीतरी स्वतःच्या मनाला एकदा विचारावं की ज्यावेळेस हा सारा प्रकार घडत होता त्यावेळेस तुम्ही कुठे होतात? हा सारा प्रकार स्वतःला विचारावा आणि त्यानंतर शिवसेनेला प्रश्न करावेत, उद्धव साहेबांना प्रश्न करावेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात पहिला दौरा त्यांनी अयोध्येचा केला होता, हे तुम्ही विसरून चालता येणार नाही. त्यामुळे तुर्तास तुमची रजा घेतो. या साऱ्या मुद्द्यांवर, या साऱ्या वाहिन्यांवर मी वेळोवेळी प्रकाश टाकत राहील. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.